कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तूच 2 गोंडस लेकी माझ्या पोटी जन्माला घातल्यास। तुझ्यामुळेच मी एवढं मोठं शिवधनुष्य पेलू शकले, विरोचकाचा वध करू शकले। पण आता गेले काही दिवस एक गोष्ट मला सतत जाणवते। आई, रीमा आणि ईशामध्ये एवढा फरक काय आहे? विरोचकाने शेवटच्या दिवसात जे काही केलं त्याचा परिणाम झालाय का माझ्या रीमावर? आई, तू जगज्जननी आहेस। एक आई म्हणून ही शंका माझ्यासाठी किती त्रासदायक आहे तू समजू शकतेस। देवी आई, या आईला मार्ग दाखव। विरोचकाच्या वधाआधी मला संकेत यायचे, ज्यामुळे मला येणाऱ्या संकटाची चाहूल लागायची। पण विरोचक वधानंतर मला संकेत येणं सुद्धा बंद झालंय। काहीच कळायला मार्ग नाहीये। असं का घडतंय माझ्या रीमाच्या बाबतीत? कुठलं नवीन संकट येणार आहे का ग? काहीतरी मार्ग दाखव ग, काहीतरी मार्ग दाखव। जरा मीठ देतेस का ग? नेत्रा, मीठ हवंय। जरा पाणी भरून देशील याच्यात? काय झालंय? लक्ष कुठे आहे तुझं? मी तुला पाणी द्यायला सांगितलं होतं। मी देते। मला सांग, काय झालं? तुझं अजिबात लक्ष नाही। काय झालंय मला सांगशील का? आत्या, ते नवी मुंबईमध्ये इमारत कोसळली ना, तर मी इमारत कोसळण्याची बातमी येण्याआधीपासून बघते। खूप अस्वस्थ आहेस। काय झालंय? आतापर्यंत आपण प्रत्येक अडचणीवर मात केली, कारण आपण एकत्र आहोत। पण जर तू असं लपवायला लागलीस तर कसं चालेल? काय झालंय? नेत्रा, नेत्रा, हे बघ कोण आलंय, लवकर ये। या ना, या या या। नेत्रा, नेत्रा, आई, 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 तू बस बस, तू ये, बस बस, तू बस, मी पाणी आणते। तू बस, ये इथे आधी। कशी आहेस तू? तू आधी सर, तू कशी आहेस? मी बरी आहे। कधीपासून भेटायला यायचं म्हणते, आज राहवलो नाही म्हणून आले। माझ्या नाती कशा आहेत? दोघे एकदम मजेत, झोपल्यात। नेत्राची मम्मी, काय आणू? चाय, कॉफी, शरबत? नाही, मी आज काही घ्यायला नाही, द्यायला आले।
तुला जुळ्या मुली झाल्या हे वावोशीत कळलं. गावकऱ्यांना खूप बरं वाटलं आणि देवीचा चोरीला गेलेला ग्रंथ तूच देवळात आणून ठेवलास हेही त्यांना कळलं. आजपर्यंत जिला अपशकुनी काळ्या जिभेची म्हणून हिणवलं तिनेच तो ग्रंथ देवळात आणून ठेवला. हे कळल्यावर गावकऱ्यांनी देवळातून माझ्या नातींसाठी आणि इंद्रायणी ताईंसाठी काही भेटवस्तू पाठवल्या. ठीक आहे, हे तुमच्यासाठी. नेत्रा, आजपर्यंत ज्या गावाने तुला शिव्या शाप दिले त्याच वावोशी गावाला तुझा खूप अभिमान वाटतो आणि याचा मला खूप आनंद आहे. गावकऱ्यांना त्रिनयना देवी आईच्या मुलींबद्दल काहीतरी वाटतंय हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. माझा वावोशीशी तसा काही संबंध आला नाही कधी, पण तुझा किंवा आईचा गावकऱ्यांनी तिरस्कार केलाय. त्याची ही परतफेड म्हणायची. तुला, ईशाला आणि रीमाला सगळ्यांचं असंच प्रेम आयुष्यभर मिळत राहो एवढीच देवी आईकडे प्रार्थना आहे. नेत्रा, ईशा आणि रीमा उठल्या असतील ना आता? त्यांना भेटून ना मला लगेच निघावं लागेल. आई अगं आत्ता आलीस ना, बारशानंतर पहिल्यांदा येतेस, लगेच निघायचं काय बोलतेस? हो ग, थोडं काम आहे आणि उशीर झाला तर शेवटची बसही निघून जाईल. आगच्छतु भवतः रक्तसंबंधं रक्षतु. तरी हा मंत्रोच्चारण निषिद्ध, अन्यथा तो जागा होईल, त्यास आव्हान होईल. असुरांच्या इतिहासातला अजेय अपराजित असा एकमेव असुर आहे, तो म्हणजे शतग्रीव. शतग्रीव शतग्रीव शतग्रीव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.